नमस्कार, मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 298 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच जे आहे बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर कोणता आहे ते जिल्हा तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. तर त्याआधी मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता. तर 2023च्या नोव्हेंबर महिन्यात पावसामुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 4,79,412 शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. तर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 298,67,24,000 रुपये इतका निधी महसूल व वन विभागाने या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच जे आहे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे जमा करण्यात येणार आहे. तर हा जो निधी आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे आहे 130,80,59,000 रुपये आणि हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे 166,86,65,000 इतका निधी जे आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर ही जी मदत आहे ती शेतकऱ्यांना कशी मिळणार? तर मदतीचा निधी बँकेंनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळता करू नये याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तर शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे. तर मदतीचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा जो निधी आहे तो निधी लवकर जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता. धन्यवाद.